रत्नागिरीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा आणि त्याचा परिणाम आता छोट्या व्यावसायिकांवरती होऊ लागलाय। गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची टांगती तलवार छोट्या हॉटेल व्यावसायिकांवरती आलेली आहे। गेले 6 दिवस व्यावसायिकांना हॉटेल अर्धा दिवसच खुलं ठेवावं लागतंय। आजही अवघे 4 ते 5 तास पुरेल इतकाच गॅसचा साठा त्यांच्याकडे आहे आणि या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आखाती देशातील युद्धामुळे भारतामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण जे आहे ते पूर्णतः बंद झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो विशेषतः हॉटेल इंडस्ट्रीला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सर्वाधिक फटका जो आहे तो इथले छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत, छोटे उपाहारगृहवाले आहेत, त्यांना बसताना दिसून येतोय। कारण शहरी भागात जर एखादं छोटं हॉटेल असेल तर त्या छोट्या हॉटेलमध्ये चूल कुठे पेटवणार असा देखील प्रश्न आहे। त्याचप्रमाणे गॅस नाही आहे, त्यामुळे होता तो गॅस जो पुरून वापरण्याची वेळ जी आहे ती गॅस इथल्या हॉटेल चालकांवर आलेली आहे। त्यामुळे गेले काही दिवस हॉटेल सुरू राहावं म्हणून फक्त अर्धा दिवस हॉटेल चालवण्यात येते आणि आता देखील हॉटेल बंद करण्याची वेळ या हॉटेल व्यावसायिकांवर येण्याची शक्यता आहे, कारण गॅसच संपलेला आहे। आपल्यासोबत काही इथले हॉटेल व्यावसायिक देखील आहेत। सर, काय नेमकं सांगाल, तुमच्या इथली नेमकी स्थिती काय? कारण व्यावसायिक सिलेंडरचे जे आहे गॅस सिलेंडर त्याचं वितरण पूर्णतः बंद झालेलं आहे। तुमची नेमकी स्थिती काय आहे? स्थिती म्हणजे अशी की जेव्हापासून जी अनाउन्समेंट झाली की सिलेंडर वगैरे उपलब्ध होत नाही आहेत, त्या दिवशीपासून आम्ही जवळजवळ 6 दिवस झाले आज, त्या दिवशीपासून आम्ही आपला व्यवसाय हा अर्धा दिवस चालू ठेवत आहोत। कारण तो व्यवसायाला फक्त कंटिन्युटी राहण्यासाठी निव्वळ हा व्यवसाय आम्ही चालू ठेवत आहोत। आणि राहिला विषय जर चुलीवर जर काय बनवायचं म्हटलं तर हे आमचे ते तळणीचे पदार्थ ते चुलीवर करणे फार अशक्य आहे, कारण भरपूर कंप्लेंट्स येणार त्याच्यामध्ये। आणि शिवाय स्टाफ वगैरे तेवढं स्किल राहिलेलं ना त्या चुलीवर जे पदार्थ बनवण्यासाठी। वन टाइम प्रिपरेशन जे असते ते चुलीवर वगैरे होऊ शकते, पण हे तळणीचे बाकी इतर जे आयटम आहेत ना ते शक्य होत नाही चुलीवर। तर आज माझ्याकडे जवळजवळ फक्त एक 4 ते 5 तास चालेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे। जर दुपारपर्यंत जर सिलेंडर मिळाला नाही तर हॉटेल बंद ठेवण्याशिवाय काही पर्याय नाही माझ्याकडे आहे। जर आपण पाहायला गेले तर सिलेंडरचा पुरवठा जर सुरळीत सुरू झाला नाही तर मात्र हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येणार आहे, असं इथल्या हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। आणि याचा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याचा मोठा फटका जो आहे तो इथल्या विशेषतः छोट्या हॉटेल धारकांना बसताना पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।